ओम श्री सिद्ध भैरवाय नामा. बघा, आपल्या कुटुंबामध्ये आपले जे मुलं असतात आणि ते काहीतरी कर्तृत्ववान जन्मावा म्हणून गर्भामध्ये अभिमन्यूच्या पोटात गर्भात युद्धाचे विचार आले होते. अभिमन्यू शूरवीर झाला. जिजाबाईच्या डोक्यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावा शिवाजी महाराज जन्माला आला. आणि भक्त प्रल्हाद त्याच्या आईच्या पोटात देवाचे विचार होते. आज आज काय झाले, आज आईच्या पोटात काय आहे, मालिका, टी करमणुकीच्या मालिका, काल्पनिक मालिका. आणि घरामध्ये सतत झगडे भानगडी आणि तो मुलगा आतमध्ये ऐकतं. आणि जेव्हा बाहेर आलं का, बाहेर आल्यानंतर मग त्याला काय, पूर्वी तर काय नव्हतं बुवा काही माहीत, मग त्या बाया काय करायच्या, हाड 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 हाड, म्हणजे मग ते हाड ते सगळं ऐकतं. नंतर मग त्याच्या जीवनामध्ये काय, सगळे हाडच काय. तर त्याच्या जीवनामध्ये मुलीच्या किंवा मुलाच्या गर्भामध्ये जर चांगले विचार असले आणि ते विचार ज्या वेळेला ते ऐकतं आणि मग ते बाहेर आल्यानंतर, आता ते गवळं नाही, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, तुला लोणी खायला देते, तुला बावरा देते. आताची बाय काय म्हणते, रडू नको बाळा, तुला मोबाईल खेळायला देते. आता ते मोबाईलमध्ये जेव्हा रमतं ना, आता मोबाईलमध्ये वाईट नाही आहे, मोबाईलमध्ये निमं चांगलं आहे, तर त्याला काय माहिती आहे चांगलं काय आणि वाईट लाग, ते काहीतरी लायतं आणि मग त्याचे संस्कार सगळे बिघडून जातात. म्हणजे आज समाजामध्ये तर हे संस्कार लागलेले आहेत, हे कोणचे नको आहे ते लागलेले. म्हणून कुटुंबामध्ये आज काय झालेलं आहे, जिकडं तिकडं पाश्चात्यामध्ये हे काल्पनिक जे काही मुस्लिम आपले हे आहेत ना, आपलं पिक्चरसृष्टीमध्ये यांनी काल्पनिक अशा काही मारामाऱ्या केल्या पाहिल्या म्हणजे लोक वळतील असे सेक्सचे विचार, वाईट विचार, ते सेक्स विचार वाईट विचार दिले आणि मुलं ते बघतात. आता ते बघल्यानंतर मुली आणि मुलं त्यांचे कसे वागतील, त्या प्रमाणात वागतील. आता मुली बघा, ज्या टायमाला द्रुपदराजाची मुलगी, तिचा जन्म काय आहे, अग्नीतून झालेला आहे. दैवी संस्कार होते त्या डोक्यामध्ये. आणि तिचे 5 मुलं जेव्हा अस्वस्थामाला मारले, तेव्हा त्या अस्वस्थामाला धरून आणलं आणि त्या द्रौपदीपाशी उभं केलं. म्हणा आता याचं काय करायचं. ती म्हणे काय नाही बा, आता याला काय करा, तुमचा गुरुबंधू आहे, जाऊ माय मेले तर मेले, त्याला सोडून द्या. बघा, 5 मुलं ज्या वेळेला मारलेले असताना ती बाईंना काय म्हणावा, सोडाचा बदला घ्यायला पाहिजे. आज काय झालं, जिकडे तिकडे सोडाचा बदला. 5 मुलं मारले तरी ती काय म्हणली नाही. काय तर सीताचा बाप कोण होता, जनक राजा कोण होता, राजा होता. वनवास कोणला होता, रामाला. मग तिला काय जायची गरज होती का त्या वनामध्ये. पण जिकडं माझा नवरा जाईल तिकडं मी जाईल. तिनं अंगाला कपडा नाही, झाडाच्या साली गुंडाळल्या, पायात चपला नाही, कंदमुळे खाऊन तिनं किती 14.5 वर्ष काढले. रावणाच्या घरी तर अन्नच खाल्लं नाही 6 महिने. बघा, हा जो हरिश्चंद्र राजा, तिचे बाप काय गरीब होता का. मग हरिश्चंद्राचं राज्य हिसकून घेतलं आणि त्यांनी तारामती राणी तिनं हरिश्चंद्राबरोबर काय केलं, डोंब्या घरी विकून घेतलं. म्हणजे आपली भारतीय संस्कृती, इतिहास म्हणजे त्यांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे. आज आपल्याला इतिहास कोणता मिळतोय, हा पाश्चात्य इतिहास आणि काल्पनिक इतिहास. आज जेवढे काल्पनिक पुस्तक आहेत, म्हणजे खरं आहे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, हे जे विचार आहे हे आज लोकांकडे राहिले नाही. आणि आज गुरु झालेत. गुरु काय शिकवतात, मलाच गुरु म्हणा, मी सांगतोय तेच ऐका आणि मला पैसे द्या. म्हणजे त्याचे विचार तो लोकांपुढं मांडतो. आणि धर्म, आज काय लोकांनी भाषा काय, ओमपासून भाषेचा उच्चार झालेला आहे खरी भाषा. आणि मग ते जे धर्म, आता धर्माची व्याख्या काय, देहधारे ते धर्म.
मी ज्या विचारांना माझं चांगलं होईल, मला गोड आराम मिळेल आणि दुसऱ्यालाही मिळेल, त्याचं नाव पुण्य. आणि पाप मलाही त्रास होईल, दुसऱ्याला त्रास होईल. भूतदया, प्राण्यावर दया करा, हे धर्माचे विचार आहे. आणि मग प्रत्येक धर्मसंस्थापकांनी काय केलं, वेगवेगळे देव दाखवले. मी करतोय तेच करा, हा म्हणतो मी करतोय तेच करा. आणि वेगवेगळे लोक विखुरले गेले. त्या पद्धतीनं आज काही बुद्धिवादी लोकांनी 33 कोटी देव दाखवले. आता बघा, 33 कोटी देवाचे मानण्याचे प्रकार आहे, देव मानण्याचे प्रकार आहे. आता देव मानायचा प्रकार जर म्हटला तर कोणता? देव कुठे? आपल्या हृदयात आहे. आणि माणसाचा जन्म होतो, आईबाप काय करतात? त्याचं लहानसं मोठं करतात. आणि त्या लहान मुलाला गरज कोणाची असती? आईबापाची असती. त्याला काय कळत नाही. आणि ते आईबाप त्याला मोठं करतात. आणि मोठं झाल्यानंतर आईबाप वृद्ध होतात. आईबापांना गरज कोणाची असती? त्या मुलांची. तर ते मुलं आताचे काय म्हणतात? तुम्ही आमच्याकरता काय कमवून ठेवलं? तो काय कमावलं? तो आमच्याकरता काय केलं? आता याच्याकरता काहीतरी केलं म्हणूनच तो जन्माला आला. काही जर केलं नाही तर जन्मलाच नसता. आता त्याला हात दिले, पाय दिले, डोळे दिले, आणि मग त्याने ते कमाई करून त्या आईबापाला सांभाळायला नको का? म्हणजे आजच्या जगामध्ये काय झालं, संस्कार नाही. आणि हे जग कोणतं झालं, कृतज्ञ, उपकाराची आठवण नाही राहिली. पण त्याला जरी आठवण नसली, पण नियतीला आठवण आहे. नियती कोणालाच सोडणार नाही आणि सोडलंही नाही. आजपर्यंत नियतीनं कोणाला सोडलं नाही, नियती कोणाला सोडणारही नाही. कर्मानुबंधे मनुष्य लोके, तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिका. ब्रह्मदिकाला चुकला नाही, पण आजचा माणूस पापालाही बियायला तयार नाही, पुण्यालाही बियायला तयार नाही. पुण्यही समजत नाही, पापही. फक्त मी करतोय तेच पुण्य, मला पाप जिनस माहीतच नाही. फक्त माझं भरलं पाहिजे, मला त्याच्याशी घेणं नाही. ही आजच्या माणसाची भावना झाली. पण सगळ्यांनी डोळे उघडा, कर्म तुम्हाला चुकणार नाही. तुम्ही संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही. चांगलं जगा, चांगलं वागा. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुम्हाला करतील, नाही तर तुमचे दिवस तुम्हाला आहेच. आणि शासन वृद्ध आश्रमामध्ये द्यायला रिकामा नाही. काय आज शासनानं काय केलेलं आहे? शासनाला माहिती आहे तुम्हाला फुकट धान्य खायला घाला, तुम्हाला पगार द्या, तुम्हाला जगवा. शासनाकडे काही नाही. आज शेतकरी हयात झाला आहे. शेती नाही, माल नाही, आणि सरकारी काय करणार नाही. आणि मग सरकार काय करणार आहे? तुमची जे आईवडिलांना सांभाळलं नाही, तुमची काय मालमत्ता असेल ती आता लगेच ताब्यात घेणार आणि सरकार जमा करणार. आजही काही सून आणि मुलाला कोर्टाचा निकाल आहे, घराच्या बाहेर काढून देऊ राहिले. म्हणजे नियती ही कोणाला सोडित नाही. म्हणून प्रत्येकानं याचं भान ठेवा आणि आपल्याला संस्कार द्या. संस्कार घेतल्यानंतर चांगलं होईल, ही आपल्याला प्रत्येकानं ध्यान ठेवा. जय भैरवनाथ.